सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर आहे आणि त्यामुळे शेतकरी बी बियाणांची जुळवाजुळव सध्या करतायत। मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या महाबीजच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे। शेतकऱ्यांना एका हेक्टरला 75 किलो बियाणं मोफत देण्याची योजना आहे। मात्र महाबीजनं 22 किलोची बियाणांची एक बॅग तयार केली, त्यामुळे एका हेक्टरला शेतकऱ्यांना केवळ 66 किलो बियाणं मिळते। हेक्टरी 9 किलो बियाणांचा तोटा होत असल्याचा सध्या आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। उर्वरित बियाणांचे शेतकरी पैसे द्यायला तयार असून सुद्धा कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना बियाणं देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। कृषी विभाग सुद्धा याकडे लक्ष देत नाहीये असा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे। ऑनलाइन मायडीबीटीवर रजिस्ट्रेशन केलं। मला 75 किलो 8,250 रुपयाचं बियाणं शासनानं मला हे करून कृषी विभागानं मला कृषी आनंद ह्या कृषी केंद्रात पाठवलं। इथं आल्यावर 22 किलोची बॅग आहे। 22 किलोचे मला हे फक्त 66 किलो बियाणे देत आहे। उर्वरित बियाण्याचं तर म्हणतात आम्हाला द्यायला वरिष्ठ कार्यालयानं आम्हाला सांगितलं नाही। कुठल्याच प्रकारचे यांना लेखी आदेश असे नाही आहे, लेखी आदेश दाखवून नाही राहिले। हा खूप मोठा सर्वांना मिळून कृषी विभाग, शासन व कृषी केंद्र यांच्याकडून खूप मोठा भ्रष्टाचार केला जात आहे। महाबीज कडून आणि कृषी विभागाकडून आम्हाला आदेश आहे की बॅग प्रमाणेच त्यांना बियाणं द्या। आता बॅग 22 किलोची आहे, त्यांनी जर 75 किलो लिहून आणलं आहे तर आम्ही फक्त 66 किलो देऊ शकतो, कारण की बॅग फोडता आम्हाला येत नाही। वरचे पैसे आम्हाला घ्यायचे म्हणजे डिपार्टमेंटमध्ये घ्यायचे नाही, त्यामुळे त्यांना 66 किलोपर्यंतच आम्हाला देता येईल। पोर्टलला जे बॅग आहे बॅगनं कॅल्क्युलेशन होईल, वजनानं होणार नाही।